नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 पद आहे मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक लिपिकचे आपण TCS पॅटर्ननुसार 30 प्रश्न हे कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला मागील परीक्षेसाठी विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि पुढील पण परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका कोणत्या नावाने ओळखली जाते? बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका कोणत्या नावाने ओळखली जाते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई महानगरपालिका या नावाने ओळखली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका लोकप्रतिनिधी संस्था कोणत्या वर्षी बनलेली आहे? खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका लोकप्रतिनिधी संस्था कोणत्या वर्षी बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1952 सालीनुसार बनलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणीनंतर कोणत्या गोष्टी या अधिनियमाखाली येतात? बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणीनंतर कोणत्या गोष्टी या अधिनियमाखाली येतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर व पट्टे या अधिनियमाअंतर्गत येतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, सहाय्यक लोकपरीक्षक लिपिक मुख्य लेखापरीक्षकांची अधीनस्थ सेवकांची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते? सहाय्यक लेखापरीक्षक लिपिक मुख्य लेखापरीक्षकांची अधीनस्थ सेवकांची नियुक्ती ही कोणत्या कलमाद्वारे केली जाते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 78B नुसार केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 1994 मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा हे आरक्षित करण्यात आलेल्या आहेत? 1994 मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा हे आरक्षित करण्यात आलेल्या आहेत? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 50% हे जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाव्यवस्थापकांची नियुक्ती कोणत्या कालावधीसाठी करण्यात येते? महाव्यवस्थापकांची नियुक्ती ही कोणत्या कलमाद्वारे केली जाते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 वर्षासाठी महाव्यवस्थापकांची नियुक्ती ही केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, अनुसूचित जनजातीसाठी राखीव ठेवलेल्या जागेचे प्रमाण कोणत्या आधारावर ठरवले जाते? अनुसूचित जनजातीसाठीच्या राखीव ठेवलेल्या जागेचे प्रमाण कोणत्या आधारावर ठरवले जाते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बृहन्मुंबईतील अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येवर ठरवली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महानगरपालिकेच्या नवीन 221 जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी घेण्यात आली होती? महानगरपालिकेच्या नवीन 221 जागेसाठीची सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी घेण्यात आली होती? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1992 साली घेण्यात आलेली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, महानगरपालिका सचिवांची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते? महानगरपालिका सचिवांची नियुक्ती ही कोणत्या कलमाद्वारे केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कलम 77 नुसार ही महानगरपालिका सचिवांची नियुक्ती केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 एकूण जागेच्या संख्येच्या 1/2 जागा कोणत्या वर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात? बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 एकूण जागेच्या संख्येच्या 1/2 जागा कोणत्या वर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महिलांसाठी राखीव म्हणजे 1/2 जागा हे महिलांसाठी राखीव ठेवल्या जातात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोणत्या कलमानुसार नवीन इमारतीच्या उभारणीबाबत आयुक्तांना नोटीस देणे आवश्यक आहे? कोणत्या कलमानुसार नवीन इमारतीच्या उभारणीबाबत आयुक्तांना नोटीस देणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलम 152 नुसार. किती आहे मित्रांनो? कलम 152 नुसार हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली लोकशाही स्वरूपातील सभा कोणत्या वर्षी झालेली आहे? बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली लोकशाही स्वरूपातील सभा कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1873 साली. काय मित्रांनो, 1873 साली ही मुंबई महानगरपालिकेची लोकशाहीतील पहिली सभा ही झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, वयाच्या 18 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार हे कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? वयाच्या 18 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार हे कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1989 सालीपासून हे दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कोणत्या वर्षी उपनगर विभाग महानगरपालिकेमध्ये विलीन करण्यात आलेला आहे? कोणत्या वर्षी उपनगर विभाग महानगरपालिकेमध्ये विलीन करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1950 साली हे करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महसूल दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मिश्र वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पराभव करणे. काय? पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली, प्रयोग ओळखायचा आहे. वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली, आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शब्दाच्या जाती किती आहेत? शब्दाच्या जाती किती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शब्दाच्या जाती 8 आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, केशव कुमार म्हणून कोणत्या कवीचा उल्लेख केला जातो? केशव कुमार म्हणून कोणत्या कवीचा उल्लेख केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे प्रकाश केशव आत्रे यांचा केशवसूत म्हणून उल्लेख केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिलेली आहे? महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हंटर आयोग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? आहारामध्ये लोह खनिजाचा प्रमाण कमी असल्यामुळे कोणता आजार होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ॲनेमिया हा रोग होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1972 नुसार लोक आयुक्त हे महाराष्ट्रामध्ये पद म्हणजे वर्ष अस्तित्वात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे? ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1958चा ग्रामपंचायत कायदा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे SMTP. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
27 मित्रांनो, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, माउंट मेरी धार्मिक स्थळ कोठे आहे? माउंट मेरी धार्मिक स्थळ हे कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बांद्रा मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? खालपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यमुना. यमुना काय आहे मित्रांनो? बंगालच्या उपसागरात न मिळणारी नदी आहे. गोदावरी, ब्रह्मपुत्रा, गंगा मिळते, पण यमुना ही मिळत नाही. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डॅश डॅशला जबाबदार असते. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डॅश डॅशला जबाबदार असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विधानसभेला जबाबदार असते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.